जवळपास सगळे शेतकरी हा खत वापरतात, मात्र हा खत आपल्या पिकामध्ये नेमका काय काम करतो हेच त्यांना माहिती नाही। तर राम राम शेतकरी मित्रांनो, आपण ज्या आपल्या चॅनलवर खताची सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज आपण बोलणार आहोत एमओपी बद्दल। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की एमओपी मध्ये काय असतं। बघा, एमओपी मध्ये पोटॅश असतं 60% आणि क्लोराईड असतं जवळपास 45 ते 47%। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता आपण एक एक करून याचे फायदे बघून घेऊ। पहिलं काय करते, पोटॅश आपले जर पीक तणावामध्ये असलं त्याला बाहेर काढण्याचं काम करते। दुसरं काय करते, आपल्या पिकात जे काड आहे ते मजबूत करण्याचं काम सुद्धा पोटॅश करते। अजून काय करतं, आपल्या फळाची जाडी वाढवण्यासाठी, त्याला चांगला कलर चमक आणण्यासाठी सुद्धा पोटॅश महत्त्वाचा आहे। अजून सगळ्यात महत्त्वाचा रोल मध्ये स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंग। स्टोमॅटा काय असतो, आपल्या पानावर जे बारीक बारीक छिद्र असतात ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ते ओपनिंग आणि क्लोजिंग झाल्याशिवाय आपलं जे प्रकाश संश्लेषण आहे ते व्यवस्थित नाही होणार। ते होण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा पोटॅश खूप महत्त्वाचा आहे। आणि अजून महत्त्वाचं एक काम म्हणजे जी आपल्या पिकाच्या पानांमध्ये साखर बनते, ती साखर मेन फळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा पोटॅश करतं। पण एमओपी वापरण्यापूर्वी ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मातीचा अहवाल काढून घ्या, माती परीक्षण करा आणि जर तुमच्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असेल तर जास्त एमओपी यूज करू नका। त्याने काय होणार, आपल्या जमिनीतले क्षार जे आहे ते खूप जास्त वाढतील। चला तर मग शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्ही या सिरीजचे दुसरे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या बगैर जाऊ नका।